नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो। मित्रांनो, आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होणार आहे लाडक्या बहिणीच्या संदर्भातली। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती बातमी काय आहे तर मित्रांनो, राज्य सरकारने लाडक्या बहीण योजनेमध्ये ई-केवायसीची अट घातलेली होती आणि बऱ्याचशा महिलांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण देखील केलेली आहे। परंतु मित्रांनो, बऱ्याचशा महिला अजूनही या ई-केवायसीची प्रक्रियेला पूर्ण करू शकल्या नाहीत, परंतु याची अंतिम मुदत हे 31 डिसेंबर आहे। मित्रांनो, धक्कादायक कारण असं आहे की ज्या महिलांनी ई-केवायसी केली असेल तरीही त्या महिलांचा हप्ता आता बंद होणार आहे। याचं कारण काय आहे? कोणत्या अशा महिला आहेत ज्यांची ई-केवायसी करूनही त्यांना लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत, त्यांचा हप्ता कायमचा बंद होईल? संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा। अर्ध्यावरती व्हिडिओ सोडून गेलात तर ही पूर्ण माहिती तुम्हाला या योजनेपासून वंचित देखील ठेवू शकते। त्यामुळे सविस्तर व्हिडिओ बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी, शेतकरी असो, विद्यार्थी असो, खेळाडू असो, महिला असो, प्रत्येकासाठी आपण रोज अशी महत्त्वपूर्ण माहिती घेऊन येत असतो। तर चला आजच्या व्हिडिओला जास्त वेळ न घेता ही संपूर्ण माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेत केवायसी अनिवार्य, केवायसी न केल्यास बंद होणार लाभ, फक्त पात्र महिलांनाच मिळणार या लाभाचे पैसे। मित्रांनो, हेच 3 मुद्दे आहेत। या 3 मुद्द्यांवरती हा सविस्तर व्हिडिओ आपण बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर आजच्या व्हिडिओला आपण सविस्तर चालू करूयात। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या खूप चर्चा सुरू आहे। लाडकी बहीण योजनेत आता महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले आहे। यासाठी 31 डिसेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली आहे। दरम्यान जर तुम्ही केवायसी केले नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही। दरम्यान केवायसी केल्यानंतरही निकषात न बसणाऱ्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहेत। मित्रांनो, कुटुंबाचे उत्पन्न जास्त असल्यास मिळणार नाही लाभ। लाडकी बहीण योजनेत पती आणि वडिलांचीही केवायसी करावी लागणार आहे। यावरून महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे। ई-केवायसी केल्यानंतर सर्व माहिती प्राप्तिकर विभागाकडे दिली जाईल। प्राप्तिकर विभागाने पडताळणी केल्यानंतर अपात्र महिलांचा लाभ बंद केला जाईल।